एक राजा होता ज्याला चित्रकलेची खूप आवड होती. शांततेचे दर्शन घडवणारे चित्र काढणाऱ्या कोणत्याही चित्रकाला अपेक्षित बक्षीस देऊ असे त्यांनी एकदा जाहीर केले. निर्णयाच्या दिवशी बक्षीस जिंकण्यासाठी उत्सुक असलेले अनेक चित्रकार आपली चित्रे घेऊन राजाच्या महालात पोचले. राजाने एक एक करून सर्व चित्रे पाहिली आणि त्यातील 2 चित्रे बाजूला ठेवली. आता या दोघांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड करायची होती. पहिले चित्र अतिशय सुंदर शांत तलावाचं होतं. त्या सरोवराचे पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा आतील पृष्ठभागही दिसत होता आणि आजूबाजूला असलेल्या हिमनगांची प्रतिमा आरसा लावल्यासारखी त्यावर उमटत होती. ओव्हरहेड एक निळे आकाश होते, ज्यात पांढरे ढग कापसाच्या गोळ्यासारखे तरंगत होते. ज्याने हे चित्र पाहिले असेल त्याला असे वाटेल की शांततेचे चित्रण करण्यासाठी यापेक्षा चांगले चित्र असूच शकत नाही. खरे तर हेच शांततेचे प्रतीक आहे. दुसऱ्या चित्रातही पर्वत होते, पण ते पूर्णपणे कोरडे, निर्जीव, निर्मनुष्य होते आणि या पर्वतांच्या वर दाट गडगडणारे ढग होते, ज्यात विजा चमकत होत्या. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. जोरदार वाऱ्यामुळे झाडे थरथरत होती आणि टेकड्या एका बाजूला असलेल्या धबधब्याचे उग्र रूप धारण केले होते. ज्याने हे चित्र पाहिलंस त्याला प्रश्न पडला की त्याचा शांतीशी काय संबंध? त्यात फक्त अशांतता आहे. ज्या चित्रकाराने पहिले चित्र काढले त्यालाच बक्षीस मिळेल याची सर्वांना खात्री होती. त्यानंतर राजा सिंहासनावरून उठला आणि त्याने दुसरं चित्र काढणाऱ्या चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देण्याची घोषणा केली. सगळे आश्चर्यचकित झाले. प्रथम चित्रकाराला राहावलं नाही. तो म्हणाला, पण महाराज, त्या चित्रात असे काय आहे की तुम्ही त्याला पुरस्कार द्यायचे ठरवले आहे? तर सगळे म्हणत आहेत की माझे चित्र शांततेचे चित्रण करण्यासाठी सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ आहे. माझ्याबरोबर चल. राजाने पहिल्या चित्रकाराला त्याच्यासोबत यायला सांगितलं. दुसऱ्या चित्रासमोर जाऊन राजा म्हणाला, धबधब्याच्या डाव्या बाजूला वाऱ्याने एका बाजूला वाकलेले हे झाड बघ. त्याच्या फांदीवर बांधलेलं ते घरटं बघा. बघा कसा एक पक्षी आपल्या मुलांना इतक्या हळुवारपणे, शांतपणे आणि प्रेमाने चारा देत आहे. तेव्हा राजाने तिथे उपस्थित सर्व लोकांना समजावून सांगितलं, शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा परिस्थितीत आहात तिथे आवाज करायचा नाही. कोणतीही समस्या नाही, जिथे कठोर परिश्रम नाही, जिथे तुमची परीक्षा नाही. शांत राहण्याचा खरा अर्थ आहे म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या अव्यवस्था, अराजकता, अराजकता आणि तरीही तुम्ही शांत राहणे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. राजाने दुसरे चित्र का निवडले हे आता सर्वांना समजले. मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शांती हवी असते, पण बऱ्याचदा आपण शांतीला बाहेरची गोष्ट समजतो आणि ती दूरच्या ठिकाणी शोधतो. तर शांतता ही संपूर्णपणे आपल्या मनाची आंतरिक जाणीव असते. आणि सत्य हे आहे की सर्व दुःख, त्रासात आणि अडचणींमध्ये शांत राहणं हीच तर खरी शांतता असते. नेहमी आनंदी राहा. जे काही साध्य होईल ते पुरेसे आहे. ज्याचं मन आनंदी आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप धन्यवाद.